आणि यानंतर आपण थेट बारामतीमध्ये जाऊयात। अजित पवारांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे। बारामतीमध्ये हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। कालच अजित पवारांची जयंती होती आणि अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सध्या अनावरण केलं जात आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। जयदीप, प्रज्ञा अजित पवारांचा पुतळ्याचं अनावरण जे आहे ते बारामतीमधील नटराज कलानाट्य दालनाच्या समोर झालेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। कालच अजित पवारांची जयंती झाली आणि खरं तर हे पुतळ्याचं अनावरण काल होणार होतं, मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते राज्यभरामध्ये तसेच बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामुळे याचं जे आहे ते लोकार्पण जे आहे ते आज करण्यात आलेलं आहे। अजित पवारांचा 10 फुटी पुतळा जो आहे तो बारामतीतल्या तिरंगा सर्कल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। जवळपास 10 फूट उंचीचा आणि 1.5 टन वजनाचा जो आहे पुतळा आहे। खरं तर ज्यावेळेस अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर जो आहे तो किरण गुजर यांनी जे आहे तो मानस वाचंग बांधला होता या ठिकाणी पुतळा उभारण्याचा आणि याचा आज लोकार्पण होते। या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच बारामतीसह इतर भागातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकार्पण जे आहे ते पुतळ्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालेला आहे। बारामतीतल्या तिरंगा सर्कल या ठिकाणी अजित पवारांचा ब्रांज धातूचा जो पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे। यावेळेस ज्यावेळेस सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्या त्यावेळेस त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी जे आहे अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या उपस्थितीत वाद्यपूजन करण्यात आलं। सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। जयदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।